नमस्कार. आराधना चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जानेवारी महिन्यात येणारा हिंदूंचा सण, विशेषतः स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा सण, आणि तो सण म्हणजे संक्रांत. याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर 2024 या वर्षीची संक्रांत 14 तारखेला आहे की 15 तारखेला, तसे संक्रांत कशावर बसली आहे, कोणत्या दिशेने जात आहे, संक्रांतीचे वाहन कोणते, तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दान काय करावे, वर्ज्य कोणती कामे आहेत आणि पुण्यकाल कोणता आहे. संक्रांत ही शुभ तिथी आहे. घरामध्ये सकारात्मकता आणणारा हा वर्षातील पहिला सण आहे. संक्रांत म्हटली की पहिला प्रश्न असतो आणि तो म्हणजे संक्रांत कशावर आहे. विशेषतः महिलांना हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा कसलीही भीती बाळगायची नाही, मनात शंका ठेवायची नाही. समाजात मकर संक्रांतीविषयी बऱ्याच अफवा पसरल्या जातात. अशा गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आधार नसतो, म्हणून अशा अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान सूर्याची उपासना करायची आणि आपल्या घरातील नकारात्मकता घालवायची. मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकालामध्ये विविध प्रकारचे दान द्यावे, सेवा करावी, वाण द्यावेत आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत. 2024 साली मकर संक्रांतीचे आपण आता स्वरूप पाहूया. मकर संक्रांत ही सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 संक्रांतीचा पुण्यकाळ आहे, सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत. या कालावधीमध्ये स्त्रियांनी एकमेकींना वाण द्यायची आहेत, हळदी कुंकू करायचे आहे. या दिवशी तिळाचे उटणे अंगाला लावायचे, तसेच तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची. या दिवशी घरामध्ये तीळ होम करावा. बघा, माझ्या याच व्हिडिओमध्ये तीळ होम कसा करायचा हे मी शेवटी सांगणार आहे. तसेच तीळ भक्षण करायचे, म्हणजेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळाचा लाडू किंवा वडी जे काही तुम्ही पदार्थ बनवलेले असतील तिळाचे ते एकमेकांना द्यायचे. तसेच तीळदान करायचे. अशा प्रकारे या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर करायचा. दरवर्षी संक्रांती देवीचे वाहन, उपवाहन, तिचे वस्त्र, तिचे शस्त्र या सर्व गोष्टी बदलत असतात. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने उन्मत्त झालेल्या शंकासूर नावाच्या राक्षसाला मारले होते. तसेच किंकरीतीच्या दिवशी शंखासुराचा भाऊ किंकरासूर याचा वध केला होता. पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करून प्रकाशाचा किरण देणारी ही मकर संक्रांत. या वर्षी संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे, म्हणजेच या वर्षी मकर संक्रांतीला काळे कपडे वर्ज्य करावेत. स्त्रियांनी या दिवशी काळी साडी, काळा ड्रेस घालू नये. संक्रांतीने हातामध्ये भाला घेतला असून हळदीचा टिळा लावला आहे. संक्रांत ही वयाने वृद्ध असून ती खाली बसलेली आहे. तिने वासाकरिता दुर्वा हातामध्ये घेतलेल्या असून ती चित्रान्न भक्षण करीत आहे. संक्रांत ही ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ तिने सोने धारण केले आहे, म्हणजेच सोने यावर्षी महाग होण्याची दाट शक्यता आहे. संक्रांतीचं वार नाव घोरा तर नक्षत्र नाव महोदरी आहे. तसेच सामुदाय एकूण 15 मुहूर्त आहेत. संक्रांत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे. आता आपण बघूया संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणालाही कठोर बोलू नका. कोणाशीही वाद भांडण कलह करू नका. घरामध्ये तसेच घराबाहेर मन शांत ठेवा. या वर्षी संक्रांतीच्या दिवशी गवत तोडू नका, वृक्ष तोडू नका, ब्रह्मचर्य पाळा, मांसाहार करू नका. आता आपण पाहूया संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी करावयाची दाने किंवा द्यावयाची वाण. या दिवशी नवे भांडे, तीळपात्र भांडे दान करायचे. गाईला घास खाऊ घालायचा. तीळ गुळ द्यायचं. गाय, वस्त्र, भांडे, घोडा इत्यादी यथाशक्ती दान आपण करू शकतो. अशा प्रकारचे दान हे सवाष्णला करावे.
या दिवशी दान हे यासाठी केले जाते, मकर संक्रांतीला सूर्याची उपासना केली जाते आणि सूर्य ही देवता दानासाठी ओळखली जाते. स्वतः तळपत राहून पृथ्वीवरील अंधार नष्ट करून सजीवांना जिवंत ठेवण्याचे काम सूर्यदेवता करत असते. आणि म्हणूनच सूर्योपासना म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी दान अवश्य करावे. आता आपण जाणून घेऊया या दिवशी दान किंवा वाण देताना संकल्प कसा करावा. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये फूल, अक्षदा, हळद, कुंकू टाकाव्यात. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे आणि म्हणावे, संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये माझ्या घरातील आर्थिक स्थैर्यासाठी, सौभाग्यासाठी, धनधान्य समृद्धीसाठी यथाशक्ती मी हे दान करीत आहे असे म्हणून हातातील जे पाणी आहे ते ताम्हणात सोडून द्यावे. एखाद्या सवाष्ण स्त्रीला हळदी कुंकू लावून वाण द्यावे. प्रत्येक स्त्रीला वाण देताना संकल्प करायचा नाही, फक्त सुरुवातीला संकल्प करायचा. या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे कोणालाही दान देता येते. तुमच्या ओळखीचे गुरुजी असतील, ते दान घेत असतील तर त्यांना द्या. नसतील कोणी सापडत तर कोणी याचक असेल त्याला द्या. तेही मिळाले नाही तर एखाद्या मंदिरामध्ये 7 प्रकारच्या राशी आपल्या शक्तीनुसार द्या. राशी म्हणजे 7 प्रकारचे धान्य, हे इथे लक्षात घ्या. मग आपल्या घरामध्ये जे धान्य असेल ते दिलं तरी चालेल. म्हणजेच काय तर डाळ, तांदूळ, ज्वारी, गहू, मूग, हरभरा, चवळी अशा प्रकारचे धान्य. आपल्या हिंदू धर्मात शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मिळकतीचा म्हणजे आपण जे काही कमावतो त्याचा 1/4 भाग हा इतरांसाठी ठेवला पाहिजे. म्हणजेच काय तर इतरांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग ते तुम्ही कोणत्याही रूपाने देऊ शकता. जसे की गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुस्तके, वह्या, पेन आपण दान करू शकतो. गोरगरिबांना अन्नदान करू शकतो. दवाखान्यामध्ये जाऊन गरिबांना औषधी घेऊन देऊ शकतो. झोपडपट्टीमधील लोकांना उबदार कपडे, स्वेटर, अंगावरील वस्त्रे देऊ शकतो. तसेच गुरांना चारा, पाणी देऊ शकतो. पक्ष्यांना धान्य. अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे दान करू शकतो. पण हे आपल्या कधी लक्षातही येत नाही आणि त्यामुळेच काही सणावाराच्या निमित्ताने का होईना पण आपण अवश्य दान केले पाहिजे. मकर संक्रांतीच्या पर्वावर केलेले दान हे अधिक फलदायी ठरते. मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त जप करता येईल किंवा या मंत्राने नामस्मरण करता येईल तेवढे करायचे. विष्णू सहस्रनाम पठण करायचं. या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही करू शकता. या दिवशी सूर्योपासनेला महत्त्व असल्यामुळे ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्रांचा यथाशक्ती पठण करावं. मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या घरामध्ये 15 जानेवारीला तीळ हवन करायचं आहे. आता ते तीळ हवन कसं करायचं ते आपण पाहूया. होमकुंड घेऊन, नसेल होमकुंड तर आपल्या घरात छोटे गंगाळ असते, धातूचे कोणतेही भांडे चालेल. त्यामध्ये एक गौरी घ्यायची किंवा नारळाच्या शेंड्या घ्यायच्या. त्यावर शुद्ध तूप टाकून, कापूर टाकून त्याला प्रज्वलित करायचं. हळद कुंकू वाहून अक्षदा वाहायच्या, तसेच फुले वाहायचे. या हवनकुंडाची पूजा करायची आणि आपल्याला काही मंत्राचे पठण करून सुहाकार करायचा आहे. सुहाकार करताना काळे तीळ वापरायचे. श्री गणेशाय नमः स्वाहा असे म्हणून 11 वेळा आहुती द्यायची आहे. स्वाहा म्हणताना काळे तीळ हवनकुंडामध्ये सोडून द्यायचे. त्यानंतर तुमची कुलदेवता जी असेल त्या कुलदेवतेचे नाव घ्यायचे आणि नमः स्वाहा असे म्हणून 11 वेळा आहुती द्यायची. आहुती देताना काळे तीळ हवनकुंडामध्ये सोडायचे. त्यानंतर सूर्याचा मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमः स्वाहा हा मंत्र 21 वेळा म्हणून हवनकुंडामध्ये आहुती द्यायची. त्यानंतर विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा असे म्हणून 21 वेळा आहुती द्यायची. त्यानंतर
नवग्रह स्तोत्र म्हणायचे. अशा प्रकारे अगदी सोप्या साध्या पद्धतीने तीळ होम घरच्या घरी करायचा. हवन झाल्यानंतर हवन कुंडाला तसेच शांत होऊ द्यायचे. पाण्याने विझवायचे नाही. घरामध्ये लहान मुले असतील तर त्याकडे देखील लक्ष राहू द्यायचे. संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये करावयाची सेवा जर तुम्हाला ही आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम ह्रीम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. जय गजानन.